काहीच आपण चालला तर पुढच्या पॉईंटकडं 2-3 पॉईंट असं आपल्याला ऐकणार आहे. हो 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 नंदी महाराज डायरेक्ट अंगावर आला आहेत. जाऊयात जरा पुढं तो पण अजून काय बघायला आहे. ही जी बघताय तुम्ही ही आहे सज्जा कुर्ती. तसे छोटे मोठे थोडेफार असे अवशेष काय राहिलेले आहेत त्या गडावरती तर ते आपण बघूयात. हे आहे सज्जा कुर्ती याचं नाव आहे. तर दाखवत तुम्हाला मी बघू शकता. हे बघा हे आहे सज्जा कुर्ती याचं नाव आहे. पण ही थोडीशी पडझड झालेली आहे पण अजून ते उभं आहे. काहीच बघू शकता. इकडून रोड नाही आहे पलीकडनं आपल्याला जायला लागेल. इकडून जायला रस्ता आहे आपल्याला आतमध्ये. छोटीशी पायवाट आणि ह्यात डोळ्यात घुसायचे काटे. असं आपण आलोय सज्जा कुर्तीला. जाऊयात आता पुढे. दाखवत तुम्हाला काय बघायला. हे त्या गावातच काहीतरी आहे. त्याच कोठीचाच भाग आहे काहीतरी बघू शकता. काहीच इकडे आहे तटीबंदी. इकडं पुढं काहीतरी आहे लांब आणि इकडून अशी दिसते सज्जा कोठी. हे काहीच खालचा व्ह्यू बघा कसा आहे. उंचाईची मला भीती वाटते. खाली घरं वगैरे गावाखालची वाडी वस्ती. पलीकडचं पण गेलं असं भाग वाटतं मला. तोच वाटतं. कुठला गड होतो आता मागच्या आपण पावनगड समोर आहे तो पावनगड. तो हा असा व्ह्यू दिसतोय गाईच गडावरनं. आणि हे गाईच कचरा काय माझा पाटला सोडवणं काय करायचंय. ओ माय गॉड गाईच बघता की खोलदरी. एवढी पण खोलदरी नाही पण हाय खोल आहे. आणि ह्यात काय व्हायचं लोकांना काय करावं काय नाही. कडेलोट करून द्या. काहीच कडेलोट करा. जे असे लोक आहेत घाणेरडे कचरा करणारे घाण करणारे त्यांना इथनं खाली ढकलून द्या. काहीच तर इथनं ढकला वरतून टाकून द्या खाली. आता एखादा बोरून बघा आणि तिथून धक्का द्या. ह्याच्यावर तुझं काय म्हणायचं दीपक साहेब तुम्हाला ह्याच्यावरती काय म्हणायचं. ढकलून द्यायला पाहिजे. हे बघा ते आता ह्या गोष्टी करायची ही जागा नाही. सुधारणार नाही. ह्यामुळंच महाराजांनंतरनं हे एवढे वर्ष इंग्रजांच्या गुलामी केली यांनी. त्याच कारणामुळं ह्यांना आपलं काय पडलेलं नाही. हे सगळं आपल्याच मस्तीत मग बाहेरच्या येतात आणि आपल्यावर राज्य करून जातात. तर आता तरी जागे व्हा मराठी माणसा. आता तरी जागा हो. तर अजून झोपेतच राहायचंय. सगळं विकलं जाईल. उद्या तुला विकाय काढतील पण तू जागा होऊ नकोस. झोपतच राहा. प्रत्येक वेळेसच महाराज किंवा असं कोणतरी तुम्हाला तुमच्यासाठी लढलं असं नाही आहे. कधी कधी तुम्हाला पण स्वतःसाठी उभा राहायला लागेल. उभा राहायला शिकायला लागेल. आणि छोटे छोटे करवंद राहू शकतं. काहीच छोटे छोटे करवंद लागतात कच्चे अजून. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी रक्त आठवतं काय तुम्हाला हेच सांगून. आणि तुम्ही काय बोलू आता. लाटेकर वाडा जुना वाडा. रे बा माकड बा फाकी जवळ. ओ माय गॉड. वरती पण सगळी गँग बसली त्यांची. काय मिरच्या खातात काय इथं बसून. काय हीच बघताय सगळे जुनी घर आहे ती. काय काहीतरी आहे श्रीराम मंदिर इकडे काहीच. पूर्वीचा तलाव काहीच तलाव आहे. बघू शकता मला दाखवतो मी तलाव. हा सोमेश्वर तलाव. हा जो तलाव आहे सोमेश्वर तलाव हा पण शिलाहार राजवटीतच बांधण्यात आलेला आहे. जाऊ शकता हा तलाव. म्हणजे हा पण जवळजवळ 1200 वर्षापूर्वीचा आहे. पाण्याला अजून आहे. चला इकडे याबद्दल माहिती दिली तुम्हाला वाचून दाखवतो. पन्हाळगडावर अनेक तलाव बांधले गेले. त्यामध्येच चालुक्य आणि शिलाहार काळात बांधला गेला हा तलाव. या तलावाचे घाट वैशिष्ट्यपूर्ण असून या तलावामध्ये 12 माही पाणी टिकून असते.
पन्हाळगडावरील सोमेश्वर महादेवाचे मंदिर या तलावाच्या काठावर बांधण्यात आले आहे. शिवाजी हे मंदिर ते पुढे मंदिर ते मंदिर ते शिवाजी महाराजांनी सन 1673 पन्हाळगड जिंकून घेतल्यानंतर याच सोमेश्वर महादेवास चाफ्याच्या फुलांचा अभिषेक आपल्या शूर मावळ्यांच्या हस्ते केला होता आणि याची नोंद इतिहासामध्ये आहे. पन्हाळा 1673 हा गड जिंकल्यावरती महाराजांनी चाफ्याच्या फुलांचा अभिषेक ह्या महादेवाला केला. तर हे तेव्हापासूनचं गड आहे. इथं आहे तहसीलदार कार्यालय पन्हाळाचं, बघू शकता इथे हे तहसीलदार कार्यालय पन्हाळा. पण जुनं बांधकाम आहे काहीतरी, पण ते पडलंय सगळं घासळ. रेडे महाल हे बघा पोलीस स्टेशन काय आपण रोज बघतोय. हे जायचं का आतमध्ये आहे काय जायचं काय नाही. संभाजी देवालय जाऊन आतमध्ये हे मंदिर आहे. आतमध्ये जाऊ आतमध्ये बघा दरवाजा तिथे पाया तिकडे राहिलं पण काही हे मागून असे ह्याचे काम आहे, बघू शकता. गावाचंच बांधकाम आहे जुनं. इकडं वरती वाड्यासारखं काहीतरी हे वरती जायला. गाईज सवयत वरती जरा दर्शन घेऊ आपण. 5 तोफा भेटल्या होत्या भवानी मातेच्या बाहेर. अशा छोट्या छोट्या तोफा भेटल्या आपल्याला. 1, 2, 3 आणि तिकडे त्या मोठ्या तोफा आहेत. आले का गाईज पायरीवरती पण असे कोरीव काम नक्षी काम केलेलं आहे. आपले वीर शिवा काशीद यांचं स्मारक बघू शकता. वीर शिवा काशीद. तर गाईज ते शिवा काशीद म्हणजे जेव्हा पन्हाळ्यावरनं महाराज निघले होते तर महाराजांचे कपडे घालून जो सिद्धी जोहरला चकवा देण्यासाठी महाराजांच्या वेशात जो दुसऱ्या मार्गाने गेले होते आणि सिद्धी जोहरने त्याला शिवाजी महाराज म्हणून पकडले होते, ते असे आपले शिवा काशीद. ते तुम्ही बघितलं असेल ना, पिक्चरमध्ये आले होते, व्हिडिओ वगैरे येतात. त्यामुळे शिवा काशीदच्या अंगाला तुमचे कपडे लागले तेव्हा तेव्हा शिवा काशीद मिळाला. ते गाणं ऐकलं तुम्ही? आपले शिवा काशीद, शिवरत्न शिवा काशीद, वीर शिवा काशीद यांचं स्मारक. काहीच हे शिवा काशीद म्हणजे जेव्हा पन्हाळ्याला वेढा पडला होता सिद्धी जोहरचा, तेव्हा महाराज गडावरून निघले तेव्हा महाराजाच्या वेशात शिवा काशीद निघले होते. शिवा काशीदनी महाराजांचे कपडे घालून महाराजांचं वेषांतर केलं तर सिद्धी जोहरनी शिवा काशीद यांना शिवाजी महाराज म्हणून पकडलं होतं. पण ते शिवाजी महाराज नव्हते, ते होते वीर शिवा काशीद. आणि आपले महाराज सुखरूप विशालगडावरती पोचले. असे आपले शिवा काशीद ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले, आपल्या राजासाठी प्राण अर्पण केले. असं पाहिजे गाईच. आता आज चाललंय, आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात, इकडे 4 रुपये भेटले की तिकडं निष्ठा शिकावी तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडनं. आजकाल कोणी इमानदार राहिलं नाही गाईच.
मस्त इकडे उड्या मार तिकडे उड्या मार. बसवाल्याने आपला पोपट केलाय. बस आली म्हणून आपण पळ आलो आणि बसवाल्याने गाडी थांबवलीच नाही, डायरेक्ट घेऊन गेला. म्हणजे आपलं झालाय पोपट. काहीच बस भेटली आपल्याला. बसमध्ये चढलो एसटी मध्ये. आता इथून जायचं आपल्याला कोल्हापूरवरून बस पकडून शिवशाहीची भेटली पुण्याची. जाणारे आम्हाला मध्ये मात्रच लागतं. त्या बसमध्ये आता आपल्याला बसायलाच जागा नाही आहे, ना इकडं ना इकडं. आपण थांबलो इकडं, बागे पण काही जागा नाही. फायनली आपल्याला बसायला जागा भेटली. काही जातात आरामात बसलो. आता आरामात जगात मस्त बसतात कोल्हापूरमध्ये.